आपल्याला काय वाटत असतं ना, की आता शिकायचं संपलं किंवा कॉलेज पण संपलं, म्हणजे विद्यार्थी जीवन संपलं, की आता आपल्याला काही शिकायचंच नाही किंवा नवनवीन कला काही घ्यायचंच नाही. हे आपलं डोक्यामध्ये घर केलेलं असतं. म्हणजे प्रत्येक गृहिणीला तर खूप या प्रकारचे विचार येतात, की काय करायचं आता शिकून? बस झालं ना, काय नवीन-नवीन शिकायचंय? हे असे विचार तुम्हाला पण येतात ना? पण नाही. जर आपण नाही शिकलं किंवा शिकल्यानंतर काय होणार आहे, हे आपण आज चर्चा करूया. ते पण माहिती आहे का, नेहमीसारखंच माझ्या अनुभवातनं, की कुणाकडनं मला काहीतरी नवीन ऐकण्यात आलं आणि ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी आज आलेली आहे. तर चला आपल्या व्हिडिओला चालू करूया. तुमच्यातलीच, तुमच्यासारखी, तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर आज तुम्हाला पहिल्यांदा मी एक नवीन माझं जे विचार सांगते. खरं तर म्हणजे आज मी वेगळ्या ठिकाणी व्हिडिओ करण्यासाठी आलेली आहे. आज सुट्टी असल्यामुळे मी आज थोड्याशा वेगळ्या ठिकाणी आलेली आहे आणि हे ठिकाण जे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे दिसतं ना, हे कसं दिसतं ना, मला नक्की सांगा बरं का. तर चला आज माझा अनुभव जे मी नवीन ऐकलंय आणि ते काय ऐकलं, काय कसं हे मी जे विचाराचे देवाणघेवाण तुमच्यासोबत चालू करणार आहे. तर नेहमीसारखं ज्यावेळेस माझ्या पार्लरमध्ये बायका येतात ना, त्यांच्यासोबत गप्पा झाल्यानंतर काहीतरी वेगळा अनुभव आला आणि काही त्याच्यातनं शिकण्यासारखं असेल ना, तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. तर आज काय झालं, म्हणजे एक 2-4 दिवसाखाली एक ताई आलेल्या. मग त्यांच्याकडनं मला जे ऐकायला मिळालं ना, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्या मला सांगत होत्या, की मी एका क्लाससाठी आलेले आहे इथं. तर मग मी विचारलं, "कुठला क्लास? काय ते?" मग त्या सांगत होत्या, की अमकं-टमकं काहीतरी क्लास लावलं आणि त्यांच्या बोलण्यातनं त्यांनी मला एक सांगितलं, की त्या बोलत होत्या, की मला ना नेहमी कुठलेतरी नवनवीन क्लास लावण्यासाठी आवडतात आणि शिकण्यासाठी म्हणजे खूप मला उल्हास येतो. कुठल्या पण गोष्टी नवनवीन शिकायला आवडतात. त्यावेळेस माझ्या डोक्यात नेहमीसारखे विचार चालू झाले, की हां, खरंच हा विचार किती चांगला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचला असेल, मी पण वाचलेलं आहे. पण ह्यांच्या बोलण्यामधून मला ते थोडंसं जास्तच म्हणजे क्लिक झाला आणि असा अनुभव आला, की नाही खरंच किती चांगला विचार आहे आणि तो विचार मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आले. आपल्याला नेहमी विद्यार्थी म्हणून जगायचं आहे. जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून असतो ना, तर ह्या आपल्या आयुष्यरूपी शाळेमध्ये आहे ना आपल्याला शेवटपर्यंत विद्यार्थी जीवनच जगायचं आहे. विद्यार्थी जीवन म्हणजे काय हो? आणि हे जगल्यानंतर काय होतं? काय आपल्यामध्ये फरक पडतो? हे आपण आज जाणून घेऊया. विद्यार्थी जीवन म्हणजेच असं नाही, की तुम्हाला जसं आपण गृहपाठ करतो, वर्गपाठ करतो आणि आपल्याला लिहायचं, वाचायचं पाठांतर असं नाही. तर आयुष्यरूपी आपल्या या वर्गामध्ये आपल्याला शिकायचं आहे म्हणजे आपल्याला नवनवीन कला शिकत राहायचं आहे. ती कला कुठलीही असो. जर तुम्ही गृहिणी असाल, गृहिणी म्हटल्यानंतर काय येतं हमखास हा विचार आपल्या डोक्यात येतो, की काय करायचंय नवीन शिकून? झालं गेलं आता, नको शिकायला. पण माहिती आहे का, जर आपण शिकणं बंद केलं, तर आपल्या डोक्याला चालना मिळणार नाही. आपला मेंदू जसा सतर्क राहायला पाहिजे, जसा तेज राहायला पाहिजे, तसा राहत नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे बघा, जर आपण एखादी लोखंडाची वस्तू जर आपण तशीच ठेवलं ना, तरी त्याला गंज लागते. म्हणजे ज्या वस्तूचा वापर होत नाही, त्याला गंज लागते. म्हणजे हा निसर्गाचा नियम झाला खरं तर. त्याच प्रकारे जर आपण आपल्या मेंदूला काहीतरी चालना नाही दिलं, तर आपल्याला नवनवीन कुठलेही आजार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे किंवा बरेच इतर सारे आपल्याला जे मेंदूचे वगैरे आजार असतात किंवा विसरभोळेपणा हा वाढू शकतो. त्यामुळं आपल्याला नवनवीन शिकत राहायचं आहे. जे मी आज सांगणार आहे ना तुम्हाला, तर आपल्याला नवनवीन शिकल्यानंतर काय-काय बदल घडतात हे आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेणार आहे. जसं मी आता पहिल्या नंबरला सांगितलं तुम्हाला, जर आपण शिकत राहिलो, तर आपल्या मेंदूला नवनवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यामुळं थोडंसं त्याला ताण पडून जो तो काम करत राहणार आहे आणि आपलं स्मरणशक्तीही चांगली राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण नेहमी काहीतरी शिकत राहिलं ना, तर आपल्याला काय होणार आहे एखाद्या कामामध्ये आपण ना मग्न राहणार आहे. त्यामुळं आपल्याला वेगवेगळे विचार येणार नाहीत किंवा कुठला तरी डोक्याला आपल्याला जो आपण सतत निगेटिव्ह विचार करत असतो, तो विचार आपल्या डोक्यामध्ये येणार नाही आणि आपण एकदम आनंदामध्ये राहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, काही शिकताना आपण काय होतं माहिती आहे का, त्या कामामध्ये आपण इतके मग्न होतो आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे करत राहतो. माझं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस मी माझे पार्लरचे क्लास लावले होते ना किंवा हेअरस्टाईलचे वगैरे क्लास लावले होते ना, त्यावेळेस
जसं मी आता सांगितलं ना त्याप्रमाणे पूर्णपणे मी त्याच्यात मग्न राहायचं. अक्षरशः 12-1 वाजतासुद्धा मी माझे प्रॅक्टिस करत राहायचे आणि मी त्याच्यामध्ये मग्न राहायचं. त्याच्यातून मला खूप आनंद पण व्हायचा. तर मला हे सांगायचं तुम्हाला, आपल्याला एखादी गोष्ट शिकताना ना खूप आनंद होतो. त्यामुळं आपण जे आहे आपण खूप फ्रेश राहू शकतो. आता तुम्ही काय म्हणणार, की मला नवनवीन शिकायचं म्हणजे नवनवीन क्लास वगैरे लावायचे. मग आपण गृहिणी आहोत, तर मग पैसे वगैरे कुठं आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची. तर सोपा उपाय म्हटलं तर आपल्याला आजूबाजूला तुम्ही निरीक्षण करायला शिका. आपल्या आजूबाजूला असे लोक मिळतील ना, की त्याच्यामध्ये वेगवेगळे कलागुण अवगत असतात. कोणाची बोलण्याची शैली छान असते, कुणाकडं काही कला असते, कुणाकडं काही कला असते. तर आपली निरीक्षण शक्ती वाढवल्यानंतर आपल्याला प्रत्येक व्यक्तीमधनं नवनवीन असं काहीतरी नक्की शिकायला मिळणार आहे. त्या गोष्टीमधून पण, त्या व्यक्तीमधून पण तुम्ही नवनवीन शिकू शकता आणि तुम्ही नेहमी फ्रेश राहू शकता. तर असं काही नाही की तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी क्लास वगैरेच लावावं लागेल. तुम्ही जितकं निरीक्षण करणार ना, त्यावेळेस तुम्हाला नवनवीन गोष्टी ह्या आपोआपच आपल्या आजूबाजूला दिसत राहतील आणि तुम्ही शिकत राहणार आहात. तुम्हाला सांगू का, विद्यार्थी जीवन जर आपण नेहमीसाठी विद्यार्थी जीवन जर जगत राहिलो ना, तर आपण नेहमी आनंदात राहणार आहोत. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, की काही नवीन आपण शिकताना ना, आपण आपला जे मेंदू आहे, जो आपला मन आहे, ते आपलं नेहमी गुंतून राहतं. त्यामुळं आपल्या कुठल्या गोष्टीचं दुःख होत नाही किंवा कुठल्या गोष्टीचा आपण ताण घेत नाही. त्यामुळं आपण नेहमी फ्रेश राहू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात तुम्ही ठेवा, की ही गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगायला खरंच म्हणजे आज मला छान वाटतं, की त्या ताईकडनं मला हा एक अनुभव मिळाला आणि ते सांगण्यासाठी मी खरं तर हा व्हिडिओ बनवला. आणि या मधून तुम्हाला मला एवढं सांगायचं, की तुम्हाला जरी तुम्ही गृहिणी असाल किंवा उद्योग जर एखादा तुमचा बिझनेस असेल, समजा जर तुमचा कुठला जरी बिझनेस असेल, त्या बिझनेसविषयी जरी तुम्ही अपडेट राहत राहिलात, नवनवीन काहीतरी शिकत राहिलात, तर नक्कीच तुमचा बिझनेस एका उंची गाठणार आहे. त्यामुळे तुम्ही बिझनेसमन असू द्या, गृहिणी असू द्या, विद्यार्थी असू द्या, कुठल्याही कॅटेगरीमधले तुम्ही असला तरी पण ना, तुम्हाला नेहमी शिकत राहायचं आहे. शिकत राहिल्यानंतर आपण नेहमीच आनंदात राहू शकतो. तर आजच्या व्हिडिओमधनं मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं, की तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये असो, की तुम्ही फक्त शिकत राहा आणि आनंदात राहा. तर आजचा हा माझा नवीन व्हिडिओ, नवीन विचार, नवीन अनुभव तुम्हाला कसे वाटले माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आणि याबद्दल तुमचे मत मला ऐकायला किंवा वाचायला आवडणार आहे. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आला असेल किंवा जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.